नमस्कार, जुईलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. जेवताना जेव्हा आपल्याकडे चटणी, लोणचं, कोशिंबीर नसेल तेव्हा आजची रेसिपी तुम्हाला उपयोगी पडेल. आजची रेसिपी अतिशय कमी साहित्यात तसेच झटपट बनते. चला तर मग आज आपण बघूयात चटपटीत चमचमीत अशा शेवग्याच्या शेंगा. शेवगा चटपटा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे शेवग्याच्या शेंगा. इथे मी अशा कट करून घेतल्यात. इथे मी साधारण 5 ते 6 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि शक्यतो अशा जाडजाड घ्यायच्या, म्हणजे त्यातल्या आतल्या जे बिया असतात त्या छान लागतात. त्यानंतर आवश्यकतेनुसार तेल, हळद, मीठ, तिखट म्हणजे रेड चिली पावडर. आता आपण कृती बघूया. सगळ्यात आधी मी गॅस पेटवून घेणार आहे आणि मी इथे लोखंडाची कढई घेतलेली आहे. आता मी ह्याच्यात घालणार आहे आवश्यकतेनुसार तेल. अंदाजाने घालणार आहे, जेवढ्या तुमच्या शेवग्याच्या शेंगा असतील तेवढ्या. मी इथे तेल घालून घेतले आणि आता मी तेल गरम होऊ देण्याची वाट बघणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मोहरी पण घालू शकता, ऑप्शनल आहे मोहरी. तेल गरम झालं आहे आपलं. आता मी ह्याच्यात घालणार आहे हळद, साधारण अर्धा टीस्पून. त्याच्यानंतर मी ह्याच्यात घालणार आहे डायरेक्ट आपल्या ज्या शेवग्याच्या शेंगा जे तुकडे आपण करून ठेवलेत ते घालणार आहे मी. लोणचं वगैरे नसेल कधी किंवा कोशिंबीर वगैरे करण्याचा कंटाळा आला तर तोंडी लावण्यासाठी अतिशय उत्तम ऑप्शन आहे हा. मी यांना मिक्स करून घेणार आहे. छान मिक्स करून घ्या. मिक्स झाल्यानंतर मी ह्याच्यावर घालणार आहे रेड चिली पावडर. तुमच्या आवश्यकतेनुसार, चवीनुसार घाला. तुम्ही कितपत तिखट खाऊ शकता. इथे ही जी माझी रेड चिली पावडर आहे ती तिखट नाहीये म्हणून मी थोडी जास्त घातलेली आहे आणि ही छान मिक्स करून घेणार आहे. आता छान कोट झाली का ते बघणार आहे, तोपर्यंत मी या शेंगा आहेत त्या मिक्स करणार आहे. तुम्ही बघू शकत असाल छान कोट होते आहे. छान असं हळद आणि आपले जे रेड चिली पावडर आहे त्याचं कोटिंग छान तुम्हाला होताना दिसत असेल शेंगांवर. आता मी घालणार आहे चवीनुसार मीठ. आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा मी ह्या शेंगा छान मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून मीठ छान शेंगांना लागेल, प्रत्येक शेंगेला मीठ लागेल. आणि लोखंडाच्या कढईत करते मी, त्याच्यामुळे शेवग्याच्या शेंगांची चव आणि लोखंडाच्या कढईत केल्यामुळे चव जी आहे ती छान वाढणार आहे. आणि पुन्हा पौष्टिक आयर्न देखील मिळणार आहे आपल्याला. शेवग्याच्या शेंगा ऑलरेडी पौष्टिक असतातच, हेल्दी असतातच आणि लोखंडाच्या कढईत केल्यामुळे आयर्नही मिळणार आहे. आता मी या छान मिक्स केलेल्या आहेत. आता मी ह्या झाकून ठेवणार आहे एक 5 ते 10 मिनिटासाठी आणि मधनं चेक करणार आहे या कितपत शिजल्यात वगैरे. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आता मी ह्या पुन्हा थोड्याशा अलटी-पलटी करणार आहे, म्हणजे मिक्स करून घेणार आहे शेंगा, म्हणजे खालच्या वर, वरच्या खाली, म्हणजे त्या इक्वली शिजतील. आणि पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे. अगदी झटपट होतात या शेंगा आणि पौष्टिक असल्यामुळे
तुम्हाला खायला पण या चांगल्या आहेत, चटणी कोशिंबीर किंवा लोणचं वगैरे नसेल त्यावेळेस या शेंगा अतिशय उपयुक्त आहेत. तुम्हाला अजून शेवग्याच्या शेंगांची रेसिपी पाहिजे असेल, बघायची असेल तर मला कमेंट नक्की करा. मी तुम्हाला अजून नवनवीन अशा शेवग्याच्या शेंगांची रेसिपी दाखवेन. तुम्ही ते बघू शकत असाल आपल्या शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्यांचा रंग बदललेला आहे. म्हणजेच इथे आपल्या शेवग्याच्या शेंगा रेडी आहेत. आता मी यांना सर्विंग प्लेट मध्ये काढून घेते. अगदी 5 मिनिटात झालेल्या आहेत या. इथे रेडी आहेत आपल्या शेवग्याच्या शेंगा. मी सर्व करण्याच्या पूर्वी याच्यावर चाट मसाला स्प्रिंकल करून देणार आहे, म्हणजे त्या अजून छान चटपटीत लागतील. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा. तसंच अतिशय कमी साहित्यात होते आणि हे साहित्य जे ते आपल्या घरी अगदी इझिली अवेलेबल असतं. आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीला. थँक्यू.